चला आजचं सत्र सुरू करूया. आजचं सत्र जरा थोडं कठीण आहे. बघूया आपल्याला त्याला समजण्यासाठी काय प्रयत्न करता येतील. माऊली आता आपल्याला त्या पॉइंटला घेऊन गेलेले आहेत, जिथे 2 पुरुष आहेत. म्हणजे 15व्या अध्यायामध्ये एक क्षरपुरुष आणि एक अक्षरपुरुष अशी चर्चा केलेली आहे. आता क्षरपुरुष कोण आणि अक्षरपुरुष कोण? आणि तिसरा जो उत्तम पुरुष आहे, याला पुरुषोत्तम योग म्हणतात 15व्या अध्यायाला. तर क्षर पुरुष, अक्षर पुरुष आणि उत्तम पुरुष याची व्याख्या आता माऊली आपल्या समोर मांडणार आहेत. 15वा अध्याय जो आहे त्याचं हे वैशिष्ट्य आहे, की एका अध्यायामध्ये तुम्हाला सगळं समिंग अप जे आहे भगवद्गीतेचं, ते तुम्हाला या अध्यायात मिळतं. फक्त एकच आहे, की ते समजण्यासाठी आपल्याला एक बैठक लागते तयार करायची. तुमच्या आता पहिल्या अध्यायापासून आपण आता 15व्या अध्यायापर्यंत प्रवास केलेला आहे आणि 15वा अध्याय आपण माऊलींच्या बरोबर करतोय. म्हणून आपल्याला ती क्लॅरिटी यायला मला वाटत नाही की विशेष प्रॉब्लेम होईल. चला सुरू करूया. जैसे निदेलिया जागीजे तेव्हा स्वप्नीचे कीर नाही दुजे, परी एकत्व ही देखो पाविजे आपलेची. ज्याप्रमाणे निजलेल्यास जागे केले म्हणजे त्यावेळीच त्या स्वप्नात भासलेले द्वैत अजिबात नाहीसे होते. एवढेच नाही तर त्यास पूर्ववत आपल्या एकाकीपणाचे भानही होते. तैसे आपले अद्वयपण मी जाण तसे दुधे न वीण, तयाही बोधा कारण जाणता मीची. अज्ञान म्हणजे विद्या आणि अविद्या या दोन ज्या आहेत, या दोघांचा बेस जो आहे तो परब्रह्म परमात्म्याचं अधिष्ठानच आहे. हे जे अधिष्ठान आहे हे अधिष्ठान कॉमन आहे. मग विद्या आणि अविद्या याच्या बाबतीत आपल्या म्हणजे काय म्हणतात पुराणांमध्ये उपनिषदांमध्ये चर्चा झालेली आहे. विद्या आणि अविद्या भगवान कृष्ण उद्धवाला सांगतील तो पॉइंट मी घेणार आहे श्रीमद भागवतातून. विद्या आणि अविद्या या दोन्ही भगवान कृष्ण म्हणतात या दोन्ही माझ्याच म्हणजे काय म्हणतात माझंच क्रिएशन आहे. विद्या विद्ये मम तनु हे दोन्ही माझेच शरीर आहेत आणि म्हणून विद्या आणि अविद्या याच्या बाबतीत ते जे विश्लेषण करतात ते पण आपण समजून घेऊ आणि माऊलींनी त्याचं कसं अनालिसिस केलंय ते पण आपण समजून घेऊ. तैसे आपले अद्वयपण मी जाण तसे दुजे न वीण, तयाही बोधा कारण जाणता मीची. त्याप्रमाणे माझा अद्वैतपणा मी द्वैत संबंधाशिवाय जाणतो. म्हणजे द्वैत काही नाही तर मीच एक आहे असे जाणतो व मीच एक आहे अशा ज्ञानालाही जाणण्यास मीच कारण आहे. म्हणजे इथं माऊली अनालिसिस हे करतात आहे की तुम्ही अविद्येमध्ये असाल तो जो भाग आहे सध्या आपण सगळे अविद्येत ग्रस्त आहोत म्हणून मी वेगळा तुम्ही वेगळे हा जो आपला या शरीराच्या बाबतीत जो आपला म्हणजे आपुलकीपणा आहे आपल्याला हे शरीर आपलं वाटतं त्याच्यामुळे हा जो जीवभाव आहे या जीवभावामुळे आपण या संसाराच्या व्यवहारामध्ये आहे. आता कल्पना करा की आपण सगळ्यांनी आपला जीवभाव सोडला, आपण सगळे जीवभावातून मुक्त झालो. मग त्यानंतर या शरीराला धारण केल्यामुळे आपल्याला हा जो अनुभव होत होता हा अनुभव आपला बंद होऊन जाईल. आपण धारण करणं सोडलं म्हटल्यानंतर आपलं शरीर जे आहे ते शरीर संपलेलं नाहीये, ते शरीर अजूनही आहे. म्हणजे जीवनमुक्त झालात तुम्ही. तुम्ही धारण करणं सोडून दिलं, त्याला ऑटो मोड मध्ये सोडलं, ठीक आहे. आवश्यक त्याला जे काय तुम्हाला अन्न पाणी जे काय द्यायचंय अन्न पाणी निवारा हे सगळं सुरू राहिलंय. पण जीवनमुक्त आणि विदेहमुक्त याच्यामध्ये जो गॅप आहे त्या गॅप मध्ये तुमचं शरीर चालू आहे ना. ते शरीर जे आहे ते शरीर दिसतंय ना लोकांना. म्हणजे तुम्ही बद्ध आहात की तुम्ही मुक्त आहात हा जो भाग आहे हा त्यावेळी लोकांना क्लिअर होणार नाही. पण तुम्ही जीवनमुक्त झालेला आहात कारण तुम्ही निरहंकार निस्पृह आणि निर्मम या परिस्थितीमध्ये गेल्यामुळे आता अहंकाराचं जे डायमेन्शन होतं अहंकारजन्य या डायमेन्शन मधून तुम्ही बाहेर पडलात. तुम्ही शुद्ध चैतन्य तत्वामध्ये जास्त वेळ असता आणि आवश्यकता असेल तर तुम्ही व्यवहारात उतरता. म्हणून तुम्ही व्यवहारात उतरताय त्याला पण बेस जो आहे म्हणजे रोल प्ले जो करायचा आहे तो रोल प्ले रोलमध्ये असताना आणि रोलमध्ये नसताना म्हणजे रोलच्या बाहेर असताना दोन्ही वेळी जे व्यक्तिमत्व आहे एक्स वाय झेड कुणी कलाकार घ्या तो जेव्हा रोलमध्ये असतो त्या रोलला तो जिवंत करतो. रोल हा जो आहे त्या पिक्चरचा भाग आहे. तसा तुमचा रोल या 3 शरीरांना घेऊन तुम्ही जो रोल प्ले करताय तो या संसाराचा भाग आहे.
आणि तुम्ही जेव्हा त्या रोलमधून बाहेर पडता, तेव्हा तो संसाराचा भाग नाहीये. तो तुमच्या स्वतःचा जो मूळ तत्वाचा भाग आहे तो आहे. पण अजूनही रोल प्ले आणि नॉन रोल प्ले अशी जी तुमची अवस्था आहे, तर तुम्हाला माहिती आहे की मी कोण आहे. पण तुम्ही माहिती आहे मी कोण आहे, पण अजून तुम्हाला विदेहमुक्ती नाही. म्हणून 2 ॲस्पेक्ट त्याच्यामध्ये केलेले आहेत, की तैसे आपले अद्वयपण मी जाणतसे दुजे न वीण तयाही बोधा कारण जाणता मीची. स्वप्न कुणी बघितलं? मीच बघितलं. स्वप्नामध्ये एक वेगळा मी तयार झाला. तो स्वप्न मला भेडसावून गेला. त्या स्वप्नामुळे मी अचानक जागा झालो आणि मग तुम्ही सांगितलं, ते काय काय झालं काय? मी म्हटलं, अहो ते तो प्लॅटफॉर्म, तो माणूस माझं सामान घेऊन जाऊ लागला. ट्रेन आल्या गेल्या. आता माझं सामान नाहीये. मी आता काय करू? तुम्ही म्हणालात, कुठलं सामान? कुठला प्लॅटफॉर्म? कुठली ट्रेन? कुठलं वेटिंग रूम? काहीच नाहीये. मग ते वेटिंग रूम पण गेलं, ते सगळा प्लॅटफॉर्म पण गेला आणि त्या प्लॅटफॉर्ममध्ये वेटिंग रूममध्ये मी जो तिथे होतो, तो पण गेला. सगळं रिजेक्ट झालं. तसं हे 3 शरीर रिजेक्ट झाले, की मग त्यानंतर हा सगळा जो पसारा आहे संसाराचा, हा सगळाच्या सगळा रिजेक्ट होतो. जसं स्वप्नवत हे आहे, म्हणून तो रिजेक्ट झाल्यानंतर मग जे उरतं, की आता हे जे शुद्ध सत्व आहे, या शुद्ध सत्वाला स्वप्नामधलं जे शरीर आहे ते पण नाहीये. ते जे शुद्ध सत्व आहे, ते शुद्ध सत्वापर्यंत गेले. पण आपला अधिष्ठान जो आहे, विद्येला पण आणि अविद्येला आपण हा सगळा जो प्रयोग केला, जीवभाव आहे आणि जीवभाव सोडला. हा सगळा जो आपण प्रयोग केला, हा सगळा मायेच्या डायमेन्शनमध्ये केलेला आहे. आणि म्हणून तैसे म्हणजे अद्वैत मी आहे हे पण ओळखलं. द्वैत मी होतो हे भान जे होतं, म्हणजे हा जो भ्रम होता हा पण गेला. पण अजून जीवनमुक्त झाल्यानंतर विदेह मुक्तीपर्यंत शरीर पण राहील. हा जो पॉइंट आहे इथं माऊली म्हणतात, की दोघांना बेस, द्वैतपणाला आणि अद्वैतपणाला बेस ते अधिष्ठानच आहे. याचा अर्थ काय? ती जी योगमाया आहे, ती योगमाया त्या अधिष्ठानावर हे सगळं निर्माण करते. मजेची गोष्ट म्हणजे योगमाया जी आहे त्याचं डायमेन्शन खूप मोठं आहे. आणि म्हणून आपले अद्वयपण मी जाणत असे दुजे न वीण, तयाही बोधा कारण जाणता मीची. म्हणजे माऊली तुम्हाला त्या द्वैतातून आणि त्या अद्वैताचा जो भास आहे, त्याच्यातून पण बाहेर खेचून तुम्हाला पुढे घेऊन जाणार आहे. आणि मग त्यानंतर तो सुंदर ती ओवी आहे. मग आगी लागलिया कापुरा, ना काजळी ना वैश्वानरा, उरणे नाही वीर जया परी. मग कापुराला अग्नी लागला असता अर्जुना, पुरत नाही. बघा किती सुंदर उदाहरण दिलं. कापूर जळाल्यानंतर राख पण राहत नाही आणि अग्नी पण राहत नाही. ही जी परिस्थिती आहे, मग फार मग आग लागली आगी लागली या कापुरा, न काजळी ना वैश्वानरा, उरणे नाही वीरा जयापरी. देवी समूळ अविद्या खाये, ते ज्ञान ही जय बुडोनी जाये. तरी नाही तही तरी नाही कीर नोहे, आणि न साहे असणेही. आता ते जे ज्ञान होतं, आहे की नाही, आत्मज्ञान झालं. पण आत्मज्ञान, आत्मविस्मृती स्मृतीमध्ये बदलली. स्मृतीमध्ये बदलल्यानंतर देखील अर्जुनाला त्याचं विहित कर्म कर्तव्य कर्म करावं लागलं. म्हणून जेव्हा तो म्हणाला नष्टो मोह स्मृतिर्लब्धा, हे झाल्यानंतर देखील त्याला करिष्ये वचनं तव, गांडीव उचलावा लागला आणि त्याला युद्ध करावं लागलं. तशी परिस्थिती होऊ शकते, की आत्मतत्व कळलं. मग आता काय करायचं? मग आता प्रारब्ध जे आहे, त्याप्रमाणे आपल्या हातातून जे काही चांगले कर्म होतील लोकसंग्रहासाठी, ते करत राहायचे. आणि म्हणून हा जो पॉइंट आहे, "तेवी समूळ अविद्या खाये, ते ज्ञान ही जय बुडवूनी जाये. तरी नाही कीर नोहे आणि नसाहे असणेही." त्याप्रमाणे संपूर्ण अविद्येला नाहीसे करणारे जे ज्ञान, ते देखील जेव्हा नाहीसे होते, म्हणजे अविद्या पण संपली आणि विद्या पण संपली. तेव्हा जे आत्मस्वरूप नाही, असे खरोखर नाही, मग आत्मस्वरूप आहे असे म्हणा, तर त्याला आहे हेही म्हणणे सहन होत नाही. म्हणजे थोडक्यात मायेचं डायमेन्शन, अविद्या आणि विद्या हे दोन्ही मायेच्या डायमेन्शन मध्ये आहेत. आणि म्हणून त्याच्या पुढे उडी मारावी लागेल. पै विश्व घेऊनी गेला मागेसी, तया चोरा ते कवण के गिवसी. जे कोणी एकी दशा ऐसी शुद्ध तेनी, मागासह जो विश्व घेऊन गेला, त्या चोराला कोण कोठे शोधील. अशी जी कोणी एक शुद्धावस्था आहे, ती मी आहे.
ऐसी जडा जड व्याप्ती रूप करिता कैवल्यपती ठीकेली निरूप हिती आपुल्या रूपी. याप्रमाणे मोक्षाच्या स्वामींनी म्हणजे श्रीकृष्णांनी चराचरातील आपल्या व्याप्तीचे वर्णन करता करता आपल्या निरुपाधिक रूपात त्या व्याख्यानाचे पर्यवसान केले. तिथपर्यंत घेऊन गेले, उपाधी रहित गुणरहित जे स्वरूप आहे तिथपर्यंत घेऊन गेले. पाडिव्याची चंद्ररेखा निरुती दावावया शाखा दाविजे तेवी औपाधिका बोली या. याच उपाधींचा उपयोग करून, याच मनाचा, याच बुद्धीचा, याच उपाधींचा उपयोग करून परमात्म तत्व दाखवलेलं आहे. हा जो भाग आहे फार सुरेख उदाहरण आहे हे पण. शुक्ल पक्षातील प्रतिपदेची चंद्रकोर नेमकी दाखवण्याकरता जशी झाडाची फांदी दाखवावी लागते त्याप्रमाणे हे उपाधीचे वर्णन करणे आहे. म्हणून वेद जे आहेत आपल्याकडे, उपनिषद म्हणजे वेदांचाच भाग आहे, त्याच्यामध्ये अहम ब्रह्म अस्मी, तत्त्वमसी श्वेतकेतो, तू ते आहे, तत्त्वम असी. हे सगळे जे महावाक्य आहेत, हे सगळे महावाक्य आपल्याला इंडिकेट करतात की आपण हे नाही, आपलं खरं स्वरूप ते आहे. म्हणून फार सुरेख उदाहरण, पाडिव्याची चंद्ररेखा निरुती दावावया शाखा दाविजे तेवी औपाधिका बोली या. तिथे कुठे उपाधी आहे? त्या लेवलला उपाधी नाही ते डिस्क्राईब करायला, ती लेवलच वेगळी आहे. आता चंद्र जो आहे तो त्या अगदी शाखेच्या मागे लपलेला आहे असं नाही. शाखा जी आहे त्या शाखेपासून चंद्र फार लांब आहे. फक्त दाखवल्या गेलेलं आहे की हे बघ, ती जी चंद्रकोर आहे ना ती दिसत नाही ना, आता ती चंद्रकोर दिसण्यासाठी हे बघ, या ही फांदी जी आहे ना, या फांदीच्या मागे बघ, अगदी काय म्हणतात त्याला, पूर्ण फोकस कर, कॉन्सन्ट्रेशन कर, मग तुला ती चंद्रकोर दिसेल. त्या फांदीचा आधार घेतलेला आहे हे जाणण्यासाठी की ती चंद्रकोर कुठे आहे. म्हणजे परब्रह्म परमात्म्याला समजून घेण्यासाठी आधार या उपाधीच आहेत, पण या उपाधींच्या पलीकडे ते तत्व असल्यामुळे माऊली जे आहेत ते आता आपल्याला पुढच्या स्टेज पर्यंत घेऊन जातात. आणि मग हा जो श्लोक आहे महत्वाचा, द्वाविमौ पुरुषौ लोके क्षरश्चाक्षर एवच क्षरस्तरवाणी भूतानी कूटस्थोक्षर उच्यते. या विश्वात नाशवान आणि अविनाशी असे दोन प्रकारचे पुरुष आहेत. त्यामध्ये सर्व भूतमात्रांची शरीरे हा नाशवान आणि जीवात्मा हा अविनाशी म्हटला जातो. सामान्य अनालिसिस जे आहे हे काय सांगतं, अपरा आणि परा या दोन प्रकृती ज्या आहेत, ज्या 7व्या अध्यायामध्ये भगवान कृष्णांनी वर्णन केल्या होत्या, त्या अपरा प्रकृती आणि परा प्रकृतीमध्ये अपरा प्रकृतीला परा प्रकृतीने धारण केलेलं, ते जे धारण केलेलं आहे, अपरेयमितस्त्वन्याम विद्धि प्रकृती मे पराम जीवभूताम महाबाहो ययेदम धार्यते जगत. ह्या शरीराला मी धारण केलंय, तसं तुमच्या 3 शरीराला तुम्ही धारण केलेलं आहात. आपण या शरीराला धारण करून याला आपलं मानून या व्यवहारात उतरलेलो आहोत. पण हा जो व्यवहार आहे, हा व्यवहार शरीर सापेक्ष, काल सापेक्ष, परिस्थिती आणि वस्तू व्यक्ती सापेक्ष असल्यामुळे हा कायमस्वरूपी परिवर्तनशील आहे. मग या व्यवहाराला धारण करायचं की नाही, हा पहिला पॉइंट. आणि म्हणून हा जो भाग आहे त्याला अपरा आणि परा असं 7व्या अध्यायात समजावून सांगितल्यानंतर इथे त्याला प्रकृती रूपात म्हणतात. दोन प्रकृती आहेत, अपरा प्रकृती आणि परा प्रकृती. सिंपल भाषेत समजून घ्यायचं असेल तर अपरा प्रकृती जी आहे तीच इथं काय म्हणतात त्याला, अक्षर पुरुषच्या नावाने व्यक्त केली. आणि अक्षर पुरुष जो आहे तो धारण करणारा जो आहे तो ती पराप्रकृती दर्शवतो. हे एक सामान्य म्हणजे एक सामान्य लेवलवर त्याचं अनालिसिस आहे. पण माऊली जे आहेत ते क्षर पुरुष, अक्षर पुरुष आणि उत्तम पुरुष याला आणखीन एका पुढच्या स्टेजला घेऊन जातात. कारण माऊलींचं पहिलं प्रिमाइस जर तुम्ही बघितलं असेल की याचं अस्तित्वच नाहीये, म्हणजे जगाचं अस्तित्वच नाहीये. जर समजा का जगाचं अस्तित्वच नसेल तर मग त्यानंतर क्षरपुरुष आणि अक्षर पुरुष या दोघांमधला भेद जो आहे तो क्षरपुरुष आणि अक्षर पुरुषचा भेद जगाचं अस्तित्वच नाही आहे, ह्या पॉइंट पासून जर समजावून सांगायचं असेल तर माऊलींनी काय म्हणतात त्याला, पुढची जी स्टेज आहे ती घेतलेली. आता बघा या श्लोकाचं अनालिसिस माऊली कसं करतात ते. त्याच्या आधी मी तुमच्या समोर हे जे चार्ट मांडतोय हा चार्ट लक्षात ठेवा. आपल्याकडे म्हणजे श्रीमद भागवतामध्ये किंवा
तुमच्याकडे जे सांख्य शास्त्र जे आहे त्याच्यामध्ये पुरुष आणि प्रकृती हा जो द्वैत आहे, तर श्रीमद भागवतामध्ये पण ते म्हणतात द्विधासम अभवत बृहत. ते जे ब्रह्म होतं परब्रह्म, ते दोन सारखं झालं. द्विधासम, दोन ऍक्च्युअली झालेलं नाही. द्विधासम अभवत बृहत, वह बृहत अपनी योग माया से प्रकृति और पुरुष के जैसा प्रतीत हो गया. आणि मग त्यानंतर पुढची गेम सुरू झाली. आत्मा निर्गुण ब्रह्म, भगवद्गीतेमध्ये 8व्या अध्यायात सनातन अव्यक्त, उत्तम पुरुष 15वा अध्याय, अधिष्ठान अधियज्ञ, हे शब्द 8व्या अध्यायात आहेत. बघा आता हा जो पॉइंट आहे, या पॉइंट पासून बघा त्या योगमायेच्या क्रिएशनमुळे योगमायेनी पुरुष आणि प्रकृती हे द्वैत जे आहे, पुरुष जीव दृष्टा आणि प्रकृती जी आहे जगत किंवा त्रिगुणात्मक माया, मूल प्रकृती अव्यक्त दृश्य, पुरुष आणि प्रकृती याला परा आणि अपरा असं 7व्या अध्यायात म्हटलं होतं. आता हे जे आहे याला काल आणि स्वभाव हे दोन जे तत्व आहेत, 8व्या अध्यायामध्ये याचं वर्णन केलेलं आहे. स्वभाव जो आहे तो युनिव्हर्सल प्रोग्रामिंग आहे, ज्याच्यामुळे या सृष्टीची रचना कशी होईल, कुठल्या घटना घडतील, कुठल्या घटनेमध्ये कोण प्लेयर राहतील. आता सध्या ज्या घटना घडतात आहेत त्या घटनेमध्ये तुम्हाला आणि आम्हाला रोल दिलेला आहे. याच्या आपल्या आधी पण लोक येऊन गेले, आपल्या नंतर पण लोक येतील. त्यावेळी त्या घटनेमध्ये पार्टिसिपेट करण्यासाठी कोण येणार, कसं येणार, तुमची आणि माझी कर्मगती कशी आहे, हे सगळं पूर्ण प्रोग्रामिंग जे आहे, हे जसं एक सॉफ्टवेअर इंजिनियर व्यवस्थित प्रोग्राम करून ठेवतो आणि त्या प्रोग्रामिंग प्रमाणे तुम्ही काहीही मशीन ऑपरेट करू शकता, तुम्ही अंतरिक्षामध्ये रॉकेट पाठवू शकता, तुम्ही सॅटेलाइट पाठवू शकता. हे सगळं जे सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग मध्ये प्रोग्रामिंग करतात, तसं युनिव्हर्सल प्रोग्रामिंग जो आहे त्याला स्वभाव म्हणतात. 4थ्या अध्यायात भगवान कृष्ण म्हणतात स्वभावस्तु प्रवर्तते. कर्मगती जी आहे त्या कर्मगतीचं फळ द्यायचं, कुठल्या कर्माचं कुठलं फळ द्यायचं, केव्हा द्यायचं, किती जन्मानंतर द्यायचं, स्वभावस्तु प्रवर्तते. तो युनिव्हर्सल प्रोग्रामिंगचा हिस्सा आहे. काल जो आहे हा महाकाल आहे. हा महाकाल ब्रह्माच्या पलीकडे आहे. म्हणजे ब्रह्मा येतो आणि ब्रह्मा जातो. ब्रह्माचं आयुष्य जे आहे 311 लाख कोटी वर्ष असं एका ब्रह्माचं आयुष्य आहे. सध्या आपला जो ब्रह्म आहे त्याच्या आधी पण ब्रह्मा झाले, त्याच्यानंतर पण ब्रह्मा होणार. आणि आपल्याला हा काल आणि स्वभाव हे जे डायमेन्शन आहेत, या डायमेन्शन मध्ये हे जे 3 गुण प्रकृतीचे होते, सत्व रज आणि तम, हे इक्विलिब्रियम मध्ये होते, हे एकत्रच होते. आणि जेव्हा पुरुष आणि प्रकृती हा जो तथाकथित संयोग झाला, त्याच्यामुळे गुणामध्ये विक्षोभ झाला. गुणवैषम्य जे आहे ते झाल्यामुळे महत आणि सूत्र तयार झालं. महत ज्ञान प्रधान आहे आणि सूत्र जे आहे ते कर्म प्रधान आहे. तर कर्म प्रधान सूत्र आणि ज्ञान प्रधान म्हणजे प्रधान महत हे जे आहे, हे दोन तत्व निर्माण झाले. वास्तविक पाहता कर्ममय आणि ज्ञानमय एकत्रच असतात. आता आपल्याकडे विज्ञान म्हणतं की 1400 कोटी वर्षापूर्वी एक बिग बँग झाला आणि अनंत ऊर्जा एका सिंग्युलॅरिटी मधून, शून्य तत्वामधून या ब्रह्मांडात उत्प्रेषित झाली, फेकल्या गेली. आणि त्याला स्पेस टाइम हे पण निर्माण झाल्यामुळे स्पेस टाइम वाढत गेलं. म्हणजे तेव्हा स्पेस टाइम 0 होतं आणि ते वाढत गेल्यामुळे आकाशात वायू, वायोर अग्नी, अग्नेर आप, अद्य पृथ्वी, असं आत्ताची जी स्टेज आहे त्या स्टेजवर आपण आलेलो आहे. आणि ह्या स्टेजवर जर का आपण आलेलो आहे, तर चांदीच्या आणि सोन्याच्या भावामध्ये जर वाढ होत असेल, तर तुम्हाला जर का तुम्हाला चांदी घ्यायचं, सोनं घ्यायचं असेल, तर सध्या जो रेट चालू आहे त्या रेटवर घ्यावं लागेल. वास्तविक पाहता तत्व एकच होतं, एनर्जी इज इक्वल टू मॅटर, मॅटर इज इक्वल टू एनर्जी, मॅटर इज कंडेन्स्ड एनर्जी. पण ते त्या तनिष्कच्या दुकानाच्या माणसाला जर समजून सांगितलं की एवढा कशाला भाव लावतोय, शेवटी ही एनर्जीच आहे, टेबल खुर्ची सगळं एनर्जीच आहे, कशाला सोन्याला एवढा रेट लावतोय, तर तो त्या सिक्युरिटी वाल्याला सांगेल, हे बघा हा माणूस उगाच काहीतरी वेड्या पिसासारखं बोलतोय, याला दुकानातून बाहेर हाकलून द्या. प्रॉब्लेम काय, एकच एनर्जी तत्व, मॅटर मध्ये परिस्थिती बदलल्यानंतर सगळं सगळं तेच ॲटम्स, तेच न्यूट्रॉन्स, तेच प्रोटॉन्स, म्हणजे ते जे इलेक्ट्रॉन्स ते अजून खालच्या तत्वावर गेल्यानंतर एक बेस एनर्जीच खेळते. पण बघा सगळं व्यवहारामध्ये वेगळं झालेलं आहे.
आपण जेव्हा भाजी बाजारात जातो, वेगळ्या वेगळ्या प्रकारची भाजी असते, किराण्याच्या दुकानामध्ये वेगळं वेगळं सामान असतं. आपल्या शरीराचं जे रचना आहे ती पण त्याच तत्वातून झालेली आहे, बाहेर पण त्याच तत्वातून झाली आहे. व्यवहार कसं, हा जो महत आहे हा ज्ञानप्रधान असल्यामुळे महत मध्ये हे सगळं ठरतं की कसं याचं म्हणजे अनफोल्डिंग कसं होईल. आणि याला स्पेस टाइमचं जे डायमेन्शन आहे, याला कर्म म्हणजे याला ती जी एनर्जी आहे ती एनर्जी प्रसरण पावली पाहिजे ना, तेव्हा कुठे ते या स्टेजला येईल. आणि म्हणून सूत्र आणि महत, दे आर टू साइड्स ऑफ द सेम कॉइन. एकाच वस्तूचे ऍस्पेक्ट्स आहेत, कर्मप्रधान आणि ज्ञानप्रधान. आता हे जे आहे म्हणजे बुद्धिप्रधान. आता तामसिक अहंकार, नंतर मग राजसिक अहंकार आणि सात्विक अहंकार. तामसिक अहंकारापासून हे सगळं जे तुम्हाला तथाकथित जे स्थूल जो भाग आहे, हा सगळा तामसिक अहंकाराचा हिस्सा आहे. याच्यापासून बेसिकली मूळ रूपामध्ये पंच तन्मात्रा असतात. म्हणजे पंच तन्मात्रा ज्या आहेत, या पंच तन्मात्रा म्हणजे प्रत्येकाला, पृथ्वीला गंध तन्मात्रा आहे, आकाशाला शब्द तन्मात्रा आहे. तशा ह्या ज्या तन्मात्रा आहेत, या तन्मात्रातून मग ते जेव्हा काय म्हणतात त्याला, अजून काय म्हणतात, स्थूल रूपात येतं, तर ते स्थूल रूपामध्ये त्याची अभिव्यक्ती तशी होती. तामसिक अहंकारामधून पंच तन्मात्रा, त्याच्यानंतर पंचमहाभूत. हे जे पंचमहाभूत आहेत म्हणजे फायनल स्टेजला येता येता आकाशात वायू, वायूवर अग्नी, अग्नेर आप, अद्भ्य पृथ्वी. म्हणून आपण काय म्हणतो, आपलं हे जे शरीर आहे हे पंचमहाभूतापासून तयार झालेलं आहे. तो ग्रॉस मॅनिफेस्टेशन आहे. तर पंचमहाभूत, पंचतन्मात्रा, पंचमहाभूत. आणि हा जो तामसिक म्हणजे भाग आहे, याच्यामध्ये आपलं स्थूल शरीर पण येतं. आता राजसिक अहंकार जो आहे, आपल्या आतमध्ये जे सूक्ष्म शरीर आहे त्याचं जे काही जडणघडण आहे, कारण शेवटी तो पिंड तयार झालेला आहे. तर राजसिक अहंकारापासून तुमचे इंद्रिय म्हणजे 10 इंद्रिय, मन आणि बुद्धी, हे जे आहे हे काय म्हणतात त्याला, इथून तयार होतात. आणि सात्विक अहंकार जो आहे, या अहंकारापासून इंद्रिय, मन आणि बुद्धी यांच्या अधिष्ठात्री देवता ज्या आहेत, अधिष्ठात्री देवता म्हणून यांना प्रिसाइडिंग डायटीज म्हणतात. आता हा जो भाग आहे, सध्याच्या परिस्थितीमध्ये विज्ञानाच्या आधारावर सात्विक अहंकारामध्ये जसं आपल्या कॉम्प्युटरमध्ये प्रोग्राम फाईल्स असतात, तशा प्रोग्राम फाईल्स आहेत. त्या प्रोग्राम फाईल्स आपल्याला या सगळ्या डायमेन्शनला मदत करतात अनफोल्डिंग करायला. या प्रिसाइडिंग देवता ज्या आहेत, या प्रिसाइडिंग देवता बाहेर पण आहेत आणि आपल्या शरीरात पण ऑपरेट करतात. आपल्याकडे उपनिषद अग्निर्वाग भूतवा मुखम प्राविशत. अग्नीचा संबंध मुखाशी आहे, अक्षी डोळ्याचा संबंध सूर्याशी आहे. म्हणजे थोडक्यात हे जे आतमध्ये आणि बाहेर, हे जे काय म्हणतात त्याला, जोड जी आहे, ही जोड निर्माण म्हणजे कशी होते काय, आपल्या यत पिंडे तत् ब्रह्मांडे या न्यायाप्रमाणे जे बाहेर आहे तेच आतमध्ये आहे. आणि म्हणून सात्विक अहंकारापासून हे जे आहे बुद्धी आणि याच्या अधिष्ठात्री देवता, हे 3 अहंकार, म्हणून आपला सगळा व्यवहार अहंकाराच्या डायमेन्शन मध्ये होतो. हे 3 अहंकार जे आहेत, हे 3 अहंकार याच्यापासून विश्वकमळ किंवा ब्रह्मा आणि सप्तलोक हे डायमेन्शन तयार झालेलं आहे. आणि याच्यामध्ये बघा, जे आता मी तुम्हाला म्हटलं, आकाशात वायू, आकाशापासून वायू, वायूपासून अग्नी, अग्नीपासून आप, जलतत्व. जलतत्व म्हणजे प्लाझ्मा स्टेट. आज तुम्ही बघा लावा, त्या ज्वालामुखीमधून जो लावा निघतो, तो लावा आधी सेमी लिक्विड म्हणजे असतो आणि मग त्यानंतर तो सॉलिडिफाय होतो आणि त्याच्यापासून मोठे मोठे काय म्हणतात त्याला, डोंगर तयार होतात. तर पृथ्वी म्हणजे हे जे स्टेजेस आहेत, या स्टेजेस मध्ये नंतर बीज, अन्न, भौतिक स्थूल शरीर, अशा पूर्ण याची रचना, याला आपण विश्वकमल किंवा याला आपण ब्रह्मांड म्हणतो. याच्यामध्ये कॅच पॉइंट आहे, पुरुष म्हणजे जीव, दृष्टा आणि प्रकृती. हे दोन जे आहेत, हे दोन तत्व इथं उपनिषद द्विधासम अभवत बृहत, दोन सारखं व्यक्त झालेलं आहे. हा पॉइंट लक्षात ठेवा. आणि म्हणून आता याचा प्रलय म्हणजे जसं निर्माण होतं त्याच्या उलट्या क्रमामध्ये त्याचा प्रलय होतो. प्राणी मात्र के स्थूल शरीर, अन्न, बीज, पृथ्वी आणि त्याची तन्मात्रा, गंध तन्मात्रा, जल आणि त्याची तन्मात्रा, अग्नी आणि त्याची तन्मात्रा. आपल्याकडे नाही का शब्द, रूप, रस, गंध, हे जे तन्मात्रा आहेत, तर अग्नी आणि त्याची तन्मात्रा, वायू आणि त्याची तन्मात्रा. आता हे सगळे जे आहेत,
म्हणजे तन्मात्रा फॉर्म मध्ये हे आकाश आणि त्याची तन्मात्रा, हे तन्मात्रा फॉर्म मध्ये आल्यानंतर मग हे आपल्या मूळ स्वरूपात म्हणजे तामसिक अहंकारापासून निर्माण झाले होते, तिथं हे परत त्याच्यामध्ये जातात तामसिक अहंकारामध्ये. आणि 10 इंद्रिय मन बुद्धी हे जे आहे, हे आपलं याचं मूळ स्त्रोत काय होतं? राजसिक अहंकार. या सगळ्या ज्या देवता आहेत या सात्विक अहंकारामध्ये जातात. हे 3 अहंकार कुठून निर्माण झाले होते? महत. महत जे आहे याचा सोर्स काय आहे? 3 गुण. हे त्रिगुणात्मक जी प्रकृती आहे, तर 3 गुणांचा हा जो विक्षोभ आहे तथाकथित सत्व रज तम हे जे वेगळे झालेले आहेत, हे सत्व रज तम जे वेगळे झालेले आहेत, हे सत्व रज तम परत साम्यावस्थेमध्ये गेल्यानंतर मग तुम्हाला हे जे सगळं दिसतंय, हे सगळं काहीही दिसणार नाही. सूर्य, चंद्र, तारे, ह्या नक्षत्र, हा सगळा जो भाग आहे, हा सगळा पसारा गुणक्षोभ मुळे आहे. हे गुणक्षोभ जर समजा जर का परत साम्यावस्थेमध्ये गेलं, तर मग काय होतं? याचं मूळ कुठे? मूल प्रकृती अव्यक्त. आणि मग इथून काल आणि स्वभाव आणि हे हा जीव पुरुष मूळ माया, जे समर्थांनी पण मूळ माया ती जी आहे, तो जो पॉइंट आहे की याच्या या बाजूला, या मूळ मायेच्या या बाजूला हे सगळं खरं वाटणारं ब्रह्मांड आहे. याच्यामध्ये आपलं जन्म जन्मांतर, आपलं लोक परलोक गमन वगैरे जे काय आहे, हे सगळं याच्यामध्ये या डायमेन्शन मध्ये. तर जीव पुरुष मूळ माया आणि मग त्यानंतर पुढे आत्मा निर्गुण ब्रह्म सनातन अव्यक्त. आता हा जो जीव आहे, जेव्हा याकडे बघतो, आहे की नाही, म्हणजे या बाजूला खरं मानून चालतो, तेव्हा तो बद्ध आहे. हा इथून स्वतःला डिस्कनेक्ट करतो आणि मग त्यानंतर जेव्हा इथं बघतो, तेव्हा हा जीवनमुक्त होतो. तर जीवनमुक्ती आणि बद्ध म्हणजे कसं? पिक्चर आपण बघतोय, तो पिक्चर आपण जेव्हा 3 तास बघतो तेव्हा तो खरा वाटतो. पिक्चर जे आहे, तो पिक्चर संपला, द एंड झाला की आपल्याला आपण भानावर येतो की मी खुर्चीवर बसलेलो आहे. त्या पिक्चरशी माझा तत्वदृष्टीने काही संबंध नाही. फक्त फरक एवढा आहे की ते जे भान आहे याच्यामध्ये तुम्हाला 3 शरीर देऊन एक रोल प्ले दिलेला आहे. हा रोल जो आहे याच्यामुळे हे सगळं खरं वाटणं अगदी स्वाभाविक आहे. तुम्हाला जर समजा जर का यातून मुक्ती हवी असेल, तर तुम्ही यातून मुक्त होऊ शकता, कारण रोल वेगळा, मी वेगळा. पण बाकी लोक जे आहेत त्यांना रोलच खरा वाटणार, कारण अहंकाराच्या पलीकडे ते गेलेलेच नाहीत. प्रॉब्लेम हा आहे. हा जो डायमेन्शन आहे, या डायमेन्शनमुळे हे सगळं खरं वाटतं आणि हे सगळं इतकं खरं वाटतं की आपण त्या व्यवहारालाच आपलं स्वरूप मानतो. वास्तविक पाहता आपलं स्वरूप महत, 3 गुण, मूल प्रकृती अव्यक्त, काल स्वभाव, याच्या पलीकडे जे शुद्ध चेतन आहे, ते शुद्ध चेतन हे आणि हे एकच आहे. हे दोन्ही एकच आहे. हा जो भाग आहे हे रिअलाइज होणं म्हणजे थोडक्यात आपल्या आतमध्ये जे शुद्ध चेतन आहे आणि जगाला ब्रह्मांडाला चालवणारी जी शक्ती आहे, ज्याला आपण ईश्वर म्हणूया किंवा काय, ते जे परमात्मा आणि जीवात्मा हा एकच आहे. शुद्ध चेतन स्वरूपामध्ये तो एकच आहे. म्हणजे मी परमात्म्यापासून वेगळा नाही, तुम्ही परमात्म्यापासून वेगळा नाही. मग आपण जे वेगळे वेगळे झालेलो आहे, त्याचं एक्सप्लेनेशन काय? म्हणून ते म्हणतात ममैवांशो जीव लोके, जीवभूत सनातन. तो अंशरूपाने असा भासतो की तो वेगळा वेगळा आहे. म्हणजे तुम्ही अंश झालात, मी अंश झालो, आपण सगळे अंश झालो, पण आपण अंश नाहीये. मूळतः आपण फक्त धारण केल्यामुळे आपण त्या शरीराला आपलं मानतो आणि म्हणून आपण अंशभाव जो आहे, जीवात्म भाव, याला प्राप्त झालेलो आहे. जेव्हा त्याच्या पलीकडे आपण जातो, तेव्हा मग त्यानंतर डायमेन्शन बदललेलं असतं. त्यामुळे प्रलय आणि सृष्टी हा जो भाग आहे, हा जसा चालतो, तर आता या जीवनामध्ये या प्रलय आणि सृष्टीचं तत्व तत्व जे आहे, हे जर समजा का कळलं, तर तुम्हाला म्हणजे हा जो एक फिजिकल डायमेन्शन जो आहे, हा कळला आणि तुम्ही जर समजा का ठरवलं की मला यातून बाहेर पडायचंय, तर तुम्ही असंग शस्त्रेन दृढेन चित्वा. ज्यावेळी तुम्ही या डायमेन्शन पासून असंग व्हाल, तेव्हा मग त्यानंतर हे जे आहे, ही स्मृती जी आहे, ही कायमस्वरूपी स्मृती तुमच्या लक्षात येईल. मग त्यानंतर तुम्हाला जीवनमुक्त झाल्यानंतर तुम्हाला एन्जॉय तुम्ही करू शकता, कारण तुमचं शरीर आहे. मग तुम्हाला काय लोकसंग्रह करायचा असेल तो करू शकता. पण वास्तविक पाहता हे जे तत्व आहे, हे जे परब्रह्म परमात्म तत्व आणि त्याची योगमाया, जिने हे सगळं क्रिएट केलेलं आहे, याच्या पलीकडे काहीही नाही. हे तुम्ही अंडरलाईन करा, हे अधोरेखित करा, कारण इथूनच सगळं अनालिसिस सुरू होणार.
आणि म्हणून आता माऊली आता एनालिसिस जे करतात त्या श्लोकाचं ते बघूया. मग तो म्हणेगा सव्यसाची पै ये संसार पाटणीची वस्ती सावियाटाची दुपुरुषी. मग ते श्रीकृष्ण म्हणाले, अरे अर्जुना, या संसार रूपी नगरातील वस्ती स्वभावतःच अल्प अशा दोन पुरुषांचीच आहे. दैसा आघवाची गगनी नांदत दिवो रात्री दोन्ही, तैसे संसार राजधानी दोन्हीची आहे. ज्याप्रमाणे आकाशात दिवस व रात्र ही दोनच नांदतात, त्याप्रमाणे या संसार रूपी राजधानीत हे दोघेच नांदतात. आणि कही तिजा पुरुष आहे, परी तो या दोहींचे नाव न साहे. जो उदेला गावे सिखाये दोही दोही ते यया. आणखीही एक तिसरा पुरुष आहे ज्याला उत्तम पुरुष म्हणतात, परंतु या दोघांचे नाव सहन करत नाही. व तो प्रगट झाला असता या दोघांना त्यांच्या गावासकट खातो. पॉइंट लक्षात ठेवा. याचा अर्थ हा की आपण उत्तम पुरुष पर्यंत जोपर्यंत जात नाही, पुरुषोत्तम लेवल पर्यंत जोपर्यंत जात नाही, तोपर्यंत पूर्णपणे मुक्ती ज्याला आपण म्हणतो तशी नाहीये. पण हे रिअलायझेशन की मी याच्यातून असंग झालेलो आहे, आता मला याच्यामध्ये इंटरेस्ट नाही, ही जी पहिली स्टेज आहे, ही पहिली स्टेज पण महत्वाची आहे. आतापर्यंत तुम्ही संसारात इंटरेस्टेड होता, आता तो रोल प्ले जो आहे, तो रोल प्ले म्हणून तुम्ही आता त्याच्यामध्ये इंटरेस्टेड झाला आणि तुमचं कॉन्सेप्च्युअल क्लॅरिटी आली की रोल वेगळा आणि मी वेगळा. तुम्ही रोल उत्कृष्टपणे करताय, त्या रोलमध्ये आपण तसं म्हणजे उतरल्यानंतर आपण पूर्णपणे त्याच्यामध्ये स्वतःला त्या रोलमध्ये घालतो. फक्त फरक काय? फक्त मोठा फरक आहे की हा रोल वेगळा, मी वेगळा. कारण रोलच्या बरोबर काय आहे? जन्म जीवन मृत्यूचं चक्र आहे. रोलच्या बरोबर काय आहे? लोकांतर गमन आहे. तथाकथित जे काय आपलं पूर्ण पुढचं जे शास्त्र आहे, हे सगळं शास्त्र त्याच्याबरोबर आहे. पण माऊली काय म्हणतात, त्याच्याशी तुला काय घेणं देणं? रोल प्लेला जर समजा जर का महत्व आवश्यक तेवढं दिलं, तर मग त्यानंतर पुढचं जे आहे त्याचं तुमचं ती जी तुम्ही त्याच्यामध्ये जे गुंतलेले आहात ते जे तुम्हाला खरं वाटतं त्याच्यातूनच बाहेर पडा ना. म्हणून ज्ञानियांचा राजा त्यांनी खऱ्या अर्थाने अनालिसिस आपल्या समोर मांडलेलं आहे. आणि म्हणून ते म्हणतात गावासकट खातो. मग तिकडे क्षरपुरुष पण उरत नाही, अक्षर पुरुष पण उरत नाही. कारण अक्षर पुरुष जो आहे, क्षरपुरुष जो आहे, तो ह्या प्रकृतीमध्ये गुंतलेला आहे. त्याला हे तीन शरीर म्हणजे तो जीवभाव जो आहे, त्या जीवभावाने ग्रस्त असलेला तो क्षरपुरुष आहे. आणि अक्षर पुरुष कोण आहे? तो त्या जीवभावातून सुटलेला आहे, तो अविद्येमधून सुटलेला आहे, पण अजून विद्यामायेच्या डायमेन्शन मध्ये त्याचं अस्तित्व आहे. म्हणून त्याचं शरीर दिसतंय, तो व्यवहार करताना दिसतोय, त्याच्या व्यवहारामध्ये जसं जैसा थे तसं तो चालू ठेवू शकतो, लोकसंग्रह करतोय. फरक पडलेला आहे हे तुम्हाला मला कळत नाही, कारण तो तसं वागतो ज्याप्रमाणे बाकी लोक वागतात तसे तो वागतो. आणि तो आपल्या आयुष्याचा शेवट जो आहे, विदेहमुक्तीपर्यंत काहीतरी चांगलं कार्य करून तो आपल्या आयुष्याचा शेवट करतो. म्हणून आपल्याकडे मोठे मोठे हे जे सगळे संत होते, हे सगळे संत त्याप्रमाणे वागले. का बरं? तुकाराम महाराज म्हणाले, माझे मरण पाहिले मी डोळा. मी माझं मरण पाहिलं, म्हणजे थोडक्यात हे तीन शरीर संपवलेले आहेत. हे तीन शरीर संपल्यानंतरचा अनुभव. मग माझे मरण पाहिले म्या डोळा हे म्हटल्यानंतर देखील तुकाराम महाराज शरीर रूपात जिवंत होते ना, आपल्याला हे सांगायला. म्हणजे कसं असतं, कठीण असतं. माऊली झाले, ज्ञानेश्वर महाराज झाले, निवृत्तीनाथ झाले, हे म्हणजे तुकाराम महाराज झाले, हे सगळे लोक जे होते जीवनमुक्त अवस्थेचा आनंद घेतलेले लोक होते. आणि म्हणून माऊली आपल्याला त्यांच्या लेवलला जाऊन आता समजवायचा प्रयत्न करतात. बघा, लेवल ती आहे, तिथून ते खाली उतरून आपल्याला उदाहरणं देतात आहेत. उदाहरणं सुंदर आहेत. अक्षर पुरुष समजवतात आहेत पहिले, आणि अक्षर पुरुष समजवतात आहे, आणि मग अक्षर पुरुष समजवतील. एक आंधळा वेडा पंगू, येर सर्वांगे पुरता चांगू, परिग्राम गुणे संगू घडला दोघा. त्या दोघांपैकी एक आंधळा म्हणजे ज्ञानदृष्टीहीन, वेडा भ्रमाने देहादिकास मी म्हणणारा, व पांगळा उपाधी तंत्र झाल्यामुळे तिच्याशिवाय काहीच करता येत नाही असा. म्हणजे उपाधींवर अवलंबून, नंतर मग वेडा भ्रमाने देहादिकास आपला मांडणारा, आणि आंधळा ज्ञानदृष्टीहीन. म्हणजे आपण सध्या या जीवभावामध्ये असताना आपल्याला माऊली काय उद्बोधन करतात? ते आंधळा, वेडा आणि पांगळा बघा आहे, व दुसरा सर्वांगाने पुरता चांगला आहे, परंतु दोघेही एकाच गावात राहत असल्या कारणाने उभयतांची संगती जडली.
बघा आता हा जो भाग आहे म्हणजे आपल्यामध्येच ते डायमेन्शन आहे. आपल्यामध्येच हा जो जीवभाव, टू साइड्स ऑफ द सेम कॉइन. आपण आतापर्यंत आपल्याला त्या कॉइनच्या डिनॉमिनेशनशी जोडत होतो. डिनॉमिनेशनचा भाग जो आहे त्याच्या मागे जी राजमुद्रा आहे ती जेव्हा आपल्याला कळते, मग राजमुद्रा सगळ्यांमध्ये एकच आहे हा भाव तयार होतो. मग राजमुद्रा कळल्यानंतर ती जी अवस्था आहे, दुसरा सर्वांगाने पुरता चांगला आहे, परंतु दोघेही एकाच गावात राहतात असल्या कारणाने उभयतांची संगती जडली. आता ती साईड कळली, ही पहिली स्टेप आहे. पण अजून तो जो म्हणजे जो बाजारातला जो व्यवहार आहे, म्हणजे तो जो शिक्का आहे, त्या शिक्क्याच्या व्यवहारामध्ये अजून त्या व्यवहारातून तुम्ही बाहेर नाही पडलेला, तुम्ही त्या व्यवहारात आहात. कॉइन जो आहे त्या कॉइनच्या दोन्ही बाजू आपण बघितल्या, ही पहिली स्टेज. त्याच्यानंतर त्या बाजारातूनच बाहेर पडायचं. म्हणजे थोडक्यात आता मला या संसारातला काहीही भाग जो आहे तो आता मला इंटरेस्टेड नाही. टू साइड्स ऑफ द सेम कॉइन कळलं. पण हा सगळा जो पैशाचा व्यवहार आहे, ही जी सगळी इकॉनॉमी, अर्थकारण जे देशाचं चाललेलं आहे, या अर्थकारणाच्या डायमेन्शन मधूनच बाहेर पडणं म्हणजे मग खऱ्या अर्थाने मुक्ती आहे. तया एका नाम क्षरू ये राते म्हणती अक्षरू, ई दोहीची परी संसारू कोंदला असे. त्यापैकी एकाचे नाव क्षर व दुसऱ्याच अक्षर असे म्हणतात. म्हणजे पहिला जो आहे कोण, आंधळा, वेडा, पांगळा, त्याला ते म्हणतात क्षर पुरुष. आणि अक्षर पुरुष कोणता आहे? सर्वांगाने है ना, परिग्राम गुणे, तो येर सर्वांगाने पुरता चांगू, तो जो आहे तो अक्षर पुरुष आहे. तर क्षर आणि अक्षर एकाच गावात राहतात, दोघांची मैत्री जडलेली आहे. म्हणजे तुम्हाला टू साइड्स ऑफ द सेम कॉइन दाखवण्यासाठी उदाहरण दिलंय. आता क्षरू तो कवणू, अक्षरू तो की लक्षणू, हा अभिप्रायो संपूर्ण विवंचुगा. आता क्षर पुरुष तो कोण व अक्षर पुरुषाचे लक्षण काय आहे, हे सर्व अभिप्राय अर्जुना स्पष्ट करून सांगू. तरी महद हंकारा लागून या धनुर्धरा, तृणांतीचा पांगोरा वरी पैगा. तर अर्जुना, महत्त्व अहंकारापासून तो शेवटच्या गवताच्या टोकापर्यंत जे काही साने थोर चालते अथवा स्थिर, किंबहुना गोचर मन बुद्धी सीजे, जे काही लहान मोठे जंगम व स्थावर, फार काय सांगावे, जे मन व बुद्धी यांच्याकडून जाणले जाते, स्थावर जंगम सगळ्या प्रकारची प्रकृती कव्हर केलेली आहे. आणि म्हणून बघा इथे पण माऊलीने पण ते शब्द वापरलेत. तरी महद अहंकार, मी म्हटलं ना तुम्हाला, महद आणि त्याच्यानंतर तीन अहंकार, या डायमेन्शन मध्ये आपला हा सगळा व्यवहार चालतो. जे तुले पांच भौतिक घडते, ते नाम रूपा सापडते, गुणत्रयाच्या पडते कामठाजे. जेवढे पंचमहाभूतांनी तयार झाले आहे, नाम व रूप यामध्ये सापडले आहे व तीन गुणांच्या टांकसाळीपासून उत्पन्न होते. बघा किती सुरेख उदाहरण आहे. गुणत्रयाच्या पडते कामठाजे, म्हणजे आपण आपलं सध्या आपलं डायमेन्शन काय आहे, ज्याला आपण खरं मानलेलं आहे ना, त्याचं एनालिसिस माऊली करतात. भूताकृतीचे नाणे घडत भांगारे जेणे, काळा सिजू खेळणे जिही कवडा. प्राणीमात्रांचे आकार रूपी नाणे ज्या सोन्याचे बनते, अथवा काळ ज्या धनाने जुगार खेळतो. आपले तिन्ही शरीर जे त्या टांगसाळीतच तयार झालेले आहेत ना. म्हणजे थोडक्यात ते जे आहे तिथं दडण घडण्याचं काम जे होतं, त्याप्रमाणे नवीन नवीन पिंड जे आपण घेत राहतो, सूक्ष्म शरीर फिरत राहतं, कर्मगतीप्रमाणे आपल्याला सूक्ष्म शरीराला फिरवलं जातं. कर्मगतीचा बेस कारण शरीरात आहे. हे तीन शरीर जे आहेत, ही जी टांगसाळ आहे ना, त्या टांगसाळीचं आणि आपल्याला फायनल प्रोडक्ट जे दिसतं, की मूल जन्माला आलं, एक सुंदर शरीर घेऊन जन्माला आलं. लिव्हर आहे, किडनी आहे, हार्ट आहे, ब्रेन आहे, सगळं आहे, वन पीस अगदी. म्हणजे कर्म करण्यासाठी पूर्णपणे सज्ज आहे, उत्साह आहे जगायचा, हे करायचंय ते करायचंय. त्यांच्यामध्ये एनर्जी असते. आणि बघा म्हणजे कसं, त्या शेवटी जीवन आणि मृत्यूच्या ह्या चक्रामध्ये मरणारे पण आहेत आणि जन्मणारे पण आहेत. जन्म जन्म होताना जो उत्साह असतो आहे की नाही, जे एक पुढचं म्हणजे आपल्याला एक आयुष्याचं एक पूर्ण एक मार्ग असतो आणि त्या मार्गावर उत्क्रमण करायचं असतं. हा सगळा जो भाग आहे हा सगळा भाग किती उत्साहवर्धक असतो. घरी मूल जन्माला आल्यानंतर घरामध्ये आनंद असतो.
हा जो आणि जिथं म्हणजे काय म्हणतात ना, एका घरामध्ये मूल जन्माला आलेलं आहे, तिथे आनंदोत्सव मनवतात. एका घरामध्ये मृत्यू झालेला आहे, तिथे ते फार म्हणजे सगळं दुःखात असतात. हा जो सुख-दुःखाचा भाग आहे, हा जो रिलेटिव्ह भाग आहे, हा आपल्या आयुष्यातला एक महत्त्वाचा भाग आहे. आपण पण आयुष्य, जन्म, जीवन, मृत्यू आयुष्य जगताना आपल्याला बरे-वाईट अनुभव येतात. चांगल्या-वाईट लोकांशी आपला संबंध येतो. प्रॉब्लेम आहे, हा सगळा जो अनुभव आहे, जन्म, जीवन आणि मृत्यू, या जन्म, जीवन, मृत्यूचा त्या रोलशी संबंध आहे. तुमच्याशी कुठे संबंध आहे? त्या रोलचं डायमेन्शन जे आहे त्याच्यामध्ये हे सगळं झालं. पण रोल जो आहे, तो रोल त्यापुरतंच जर संधाकाळ ठेवलं, तर मग त्यानंतर आपण रोलच्या पलीकडे जायची प्रॅक्टिस करू शकतो. आणि तेच माऊली म्हणतात, की "अगा" आता हे जे आहे, जाणण्याची विपरीते, जे जे काही जाणीजे ते, जे प्रतिक्षणी निमते होऊन या. तुमचे डोळे उघडण्यासाठी माऊली काय म्हणतात बघा ना, विपरीत ज्ञानाने जे जे काही समजले जाते, अथवा जे जे प्रत्येक क्षणात उत्पन्न होऊन नाहीसे होते. शरीर उत्पन्न झालं म्हणून मी जन्माला आलो, शरीर सोडलं म्हणून माझा मृत्यू झाला. हा जो भाग आहे याच्यातून तुम्हाला बाहेर खेचून काढत ते. अगा काढुनी भ्रांतीचे दांग, उभवी सृष्टीचे अंग, हे असो बहु जग जया नाम. भ्रांती रूपी जंगल कापून, बघा काय सुरेख उदाहरण आहे. भ्रांती रूपी जंगल कापून त्या जंगलातील लाकडांनी जो सृष्टीचा आकार उभारला जातो, त्याला जग असे म्हणतात. पै अष्टधा भिन्न ऐसे, जे दाविले प्रकृती मिसे, जे क्षेत्रद्वारा छत्तीसे भागी केले. 13वा अध्याय जो आहे क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ, त्याचं वर्णन करताना माऊलीने पुरुष आणि प्रकृतीचं सुंदर अनालिसिस केलेलं आहे. आपण डायरेक्टली 15व्या अध्यायात आलेलो आहे, पण मी तुमच्या समोर मांडणी करून टाकली विषयाची, त्यावेळी तुम्हाला एक आयडिया आली. जे 8 प्रकारचे वेगळे वेगळे करून प्रकृतीच्या रूपाने मागे दाखवले आणि जे क्षेत्र म्हणून 36 भाग करून वर्णन केले, हे मागील सांगो किती, अगा आताची जे प्रस्तुती, वृक्षाकार रूपाकृती निरूपिले. ते मागले किती सांगू, 13वा अध्याय, 14वा अध्याय आहे की नाही. 15व्या अध्यायाची सुरुवात कशी झाली, ते म्हणजे हे ते मागले किती सांगू. आताच या 15व्या अध्यायात वृक्षाच्या आकाराच्या रूपाने जे काही सांगितले, ऊर्ध्वमूलमद शाखम अश्वत्थम प्राहुरव्ययम, छंदांसी यस्य पर्णानी यस्तम वेद स वेदवित. हा पूर्ण वृक्ष जो आहे मुळासकट जो जाणतो त्याला वेदवित म्हणतात. आता आपण त्या वृक्षाच्या मुळापर्यंत जातोय. म्हणून माऊली काय म्हणतात, 13वा अध्याय 14व्या अध्याय जे समजून सांगितलं होतं, आता 15व्या अध्यायात काय म्हटलेलं आहे, तो जो म्हणजे ऊर्ध्वमूलम अधशाखम असा जो वृक्ष आहे, ज्याचं मूळ वर आहे आणि शाखा खाली आहेत, आणि पूर्ण त्याचा सगळा हा जो संसाराचा व्याप आहे, हा एक्सप्लेन करत करत आतापर्यंत माऊली घेऊन आले. आता माऊली काय म्हणतात ते समिंग अप काय करतात ते, हे मागील सांगो किती, अगा आताची जे प्रस्तुती, वृक्षाकार रूपाकृती निरोपिले, ते आघवेची साकारे, कल्पुनी आपण पया पुरे, झाले असे तदनुसारे चैतन्यची. हे सर्व साकार जगत, स्थूल व सूक्ष्म देह आपल्याला राहण्याला गाव असे कल्पून त्यासारखे चैतन्य आपणच बनले. ते गावच म्हणजे स्थूल सूक्ष्म देहच आपण आहोत असे चैतन्य समजू लागले. हा जो एक बघा वेगळ्या डायमेन्शन मध्ये माऊली घेऊन गेलेले आहेत, की हा जो सगळा जो संसाराचा आभास आहे, ज्याला अध्यास म्हणतात, ही सगळी कल्पना कशावर झालेली आहे, त्या अधिष्ठानावरच झालेली आहे. म्हणजे या वृक्षाचं अगदी अनालिसिस केल्यानंतर मग जसं ते 15व्या अध्यायात, न रूपमस्येह तथोपलभ्यते, नांतो न चादिर न च संप्रतिष्ठा, अश्वत्थमेनं सुविरूढमूलम असंग शस्त्रेण दृढेन चित्वा. जन्मजन्मांतराचा प्रवास सगळं या शरीराचं सगळं संसाराचं एवढं दडपण घेऊन, एवढं बॅगेज घेऊन आपण जन्मजन्म फिरत राहतोय, है ना. हा जो भाग आहे माऊली म्हणतात असंग शस्त्रेण दृढेन चित्वा, ते शस्त्र काढ बाहेर, आता असंग हो. जर असंग झाला तर हा सगळा जो दडपणाचा भाग आहे, हा सगळा दडपणाचा भाग गायब झाला. तुम्ही म्हणणार काय म्हणताय जोशी साहेब, हे असं सगळंच गायब होणार म्हणजे पुढचं जे आहे, मग पुढे जन्म घ्यायचा की नाही, इथून सुरुवात हो. त्या जन्माला काय अर्थ आहे.
ते जन्म जो आहे त्या कर्मगतीप्रमाणे हा जन्म मिळाला, पुढच्या कर्मगतीप्रमाणे दुसरा जन्म मिळेल. असं नका गडबड करू तुम्ही. हे सगळं जन्मांमध्ये इथे आल्यानंतर बरं वाटतं, जरा टाइम पास होतो, सगळ्यांशी जरा ओळखी होतात, आहे ना. थोडा म्हणजे आपल्याला रोल प्लेचा जो आनंद आहे तो मिळतो. तुम्ही जर समजा का असंग शस्त्र काढलं आणि जर हे सगळं छेदून टाकलं, तर मग हा सगळा जो एंटरटेनमेंटचा भाग आहे, हा सगळा एंटरटेनमेंटचा भाग गायब होणार. मी म्हणणार आहोत ते एंटरटेनमेंट आहे. शेवटी तुम्हाला पिक्चरमध्ये द एंड जे आहे ती पाठी येणारच ना. मग पिक्चर संपला. किती वेळा एंटरटेनमेंट घेणार, किती वेळा तेच तेच करणार. म्हणून माऊली आदिशंकराचार्य म्हणतात, पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम इह संसारे खलु दुस्तारे कृपया पारे पाहि मुरारे. आपण हा जो सत्संग करतोय, हे जे तत्वचिंतन करतोय, याचं समेंट सबस्टन्स हे आहे की यातून बाहेर पडायचंय का. असंग शस्त्रेण दृढेन चित्वा, ते शस्त्र काढायचंय की नाही. माऊलींनी ते शस्त्र काढलं, निवृत्तीनाथांनी ते शस्त्र काढलं, तुकाराम महाराजांनी ते शस्त्र काढलं. उदाहरणं अनेक आहेत. हे सगळे लोक कॉन्सेप्च्युअली क्लिअर होते. हा माझा शेवटचा जन्म, याच्यानंतर जन्म घ्यायचा नाही. ती जी क्लॅरिटी आहे, आपण आपले आदर्श त्यांना मानून आयुष्य जगतोय. आपल्याला प्रेरणा जी आहे ती त्यांच्याकडनं आपण घेतोय. आयुष्य जगताना आपण प्रेरणा कुणाकडनं घेतो हे महत्वाचं आहे, एक. आणि दुसरं, आपण आयुष्याच्या प्रवासामध्ये आपण स्वतः लक्षात येतं की हे शेवटी सगळं क्षणिकच आहे ना. जे प्रतिक्षणी निमते होऊन या, त्याला पकडून ठेवण्यामध्ये काय तात्पर्य आहे. त्याला आपण आपलं समजून त्याच्या किती त्याला कवटाळून ठेवणार. हा भाग जो आहे, हा प्रत्येकाने म्हणजे आपला प्रत्येकाचा इंडिव्हिज्युअल याच्या बाबतीत अनालिसिस करा. हा जो भाग आहे, हा भाग तुम्हाला कायम स्वरूपी असू दे. असंग शस्त्रेण धोडेन चित्वा. आणि माऊलींनी तिथूनच पुढे तो पॉइंट आता पुढे खेचलेला आहे. म्हणून ते म्हणतात, ते आघवेची साकारे कल्पुनी आपण पया पुरे झाले असे तदनुसारे चैतन्याची. हे सगळं जर समजा जर का चैतन्यावरच खेळतं आहे, त्या चैतन्यालाच खरं मानलेलं आहे, तिथपर्यंत गेलेलो आहे, तर मग अजून एक स्टेप जर पुढे गेलं की त्या आत्मतत्वावरच या जगताचा आभास तयार झालेला आहे. पहिली स्टेज म्हणजे माझ्या आत्मतत्वावर. आपलं प्रत्येकाचं आयुष्य वेगळं वेगळं असतं, कारण आपल्या रोल प्रमाणे आपल्या आसपास जे लोक असतात, आपले नातेवाईक असतात, इष्टमित्र असतात, परिस्थिती प्रत्येकाची वेगळी आहे. त्याप्रमाणे माझ्या आत्मतत्वावर एक इंडिव्हिज्युअल डायमेन्शन तयार झाला माझ्या व्यक्तीचं. तर तुमच्या आत्मतत्वावर तो तयार झालेला आहे आणि आपण त्याच्यामध्ये गुरफटलेले असतो. आपण बाहेर पडल्यानंतर परत जेव्हा त्या आत्मतत्वाच्या बेस पर्यंत येतो, तेव्हा हे पॉसिबल आहे ना. कारण माझ्या आत्मतत्वावर जे खेळतंय, तुमच्या आत्मतत्वावर जे खेळतंय, आत्मतत्वापर्यंत गेल्यानंतर मग लक्षात येईल की आत्मतत्व एकच आहे. हे जे वेगळं वेगळं खेळत होतं, हे वेगळं वेगळं त्या 3 शरीराच्या व्यापामुळे खेळत होतं. इथपर्यंत जर समजा का पॉइंट लक्षात आला, तर बेस जो आहे, आत्मतत्व हा जो बेस आहे, अधिष्ठान, हे आपण पकडलं. बाकी हा जो काय म्हणतात ना, व्यवहाराचा भाग आहे. माझ्यासाठी व्यवहाराचा भाग वेगळा आहे. म्हणजे थोडक्यात माझे इष्टमित्र, माझे नातेवाईक वेगळे, तुमचे वेगळे आहेत. तुमचा डायमेन्शन वेगळा आहे. म्हणून आपण कसं, आपण म्हणजे आपण बघतो लोक काही वेळ पर्यंत एकत्र राहतात, मग त्यानंतर आपल्या कर्मगतीप्रमाणे वेगळे होतात. काही लोक आयुष्यामध्ये काही क्षणासाठी येतात, काही लोक आयुष्यामध्ये पूर्णपणे तुमच्या बरोबर राहतात. हा जो भाग आहे, कुठली व्यक्ती तुमच्या बरोबर किती दूरपर्यंत चालेल, सगळी मजाच मजा असते, सगळं बदलत राहतं. आणि म्हणून सत्संगाचा जो भाग आहे, त्या सत्संगाच्या भागामध्ये एक गोष्ट क्लिअर झाली की जे परिवर्तनशील आहे. लोक येणार, लोक जाणार. खेळ चालला असे माझ्या स्वप्नीच्या फळांचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. कुणाला आपण म्हणजे कैकेयीला दोष देणार, मंथरेला दोष देणार, तिने तिचा रोल प्ले केला. तो रोल जो आहे, त्या रोलमुळे 14 वर्ष वनवासाला जावं लागला. म्हणून राम म्हणतात, अट्टहास करू नको, आग्रह करू नकोस, तू अयोध्येचा राजा हो आणि मी रंक मी वनीचा. आता तू जा तिथे राज्य कर आणि मला माझ्या मार्गाने जाऊ दे. शेवटी पितृवचन पाळून दोघे हो रे, म्हणजे कृतार्थ कारण पितृवचन जे आहे, ज्यांनी आपल्याला आज्ञा दिली होती, ते आता नाही आहेत आज्ञा परत घ्यायला. त्यामुळे आपण त्यांचं वचन पाळावं. आणि हा जो कर्मगतीचा भाग आहे, हा फार विचित्र असतो. आणि म्हणून बरेचदा जसं आता तुम्ही महाराष्ट्र पॉलिटिक्समध्ये बघताय, मित्र शत्रू झालेले आहेत, शत्रू मित्र होतात आहेत, काही कळतच नाही कोण कुणाबरोबर आहे, काय चाललेलं आहे. हा जो रोल प्लेचा भाग आहे, त्यावेळी तशी बुद्धी होणार, त्यावेळी तशी परिस्थिती होणार. कुणाला दोष देणार, कुणाला तुम्ही म्हणणार की हा जो आहे
प्रॉब्लेम आहे की तशी परिस्थिती झाली, तशी बुद्धी फिरली, तशी कर्मगती, तशा घटना घडल्या. फार कॉम्प्लिकेटेड गणित आहे. आता त्या कॉम्प्लिकेटेड गणितामध्ये जर समजा जर का एनालिसिस करत आयुष्य घालवलं, तर त्याची गरज नाहीये. माऊली काय म्हणतात, ते प्रतिक्षणी निमते होऊन या. आपल्याला त्याच्या पुढे जायचंय आणि म्हणून ते आघवेची साकारे कल्पुन आपणा पयापुरे झाले असे तदनुसारे चैतन्याची. त्या चैतन्याला पकडून ठेवायचं ना. बाकी जे लाटा उठतात आहेत त्याच्यापासून आपल्याला विलग करायचं. म्हणून त्यांनी काय म्हणतात त्याला चैतन्य समजू लागले. ते ते सर्व साकार जगत स्थूल व सूक्ष्म देह आपल्याला राहण्याला गाव असे कल्पून त्यासारखे चैतन्य आपणच बनले. ते गावच म्हणजे स्थूल सूक्ष्म देह आपण आहोत असे चैतन्य समजू लागले. म्हणजे ती जी स्टेज आहे की हे माझं स्वरूप आहे. म्हणून सर्वम खल्विदम ब्रह्म, हे सगळं त्या ब्रह्माचं स्वरूप आहे, गुणमय आहे, नटलेलं आहे त्या गुणांनी. आणि म्हणून ते गुण दिसतात. त्या गुणाच्या पलीकडे ज्याला नटवलेलं आहे तो दिसत नाही. सगुण निराकार जो आहे आपल्या आतमध्ये, तुमच्या आतमध्ये, माझ्यामध्ये, पण तो गुणात्मक म्हणजे गुणांच्या डायमेन्शन मध्ये असल्यामुळे आपण गुणांच्या पलीकडे त्याला बघू शकत नाही. तो जो आहे म्हणजे 7व्या अध्यायात ते जे म्हणतात, नाहम प्रकाश सर्वस्य योग माया समावृत, माझी जी योग माया आहे, मामेव ये प्रपद्यंते मायाम एताम तरंती ते. या मायेचं डायमेन्शन जे आहे, या मायेच्या डायमेन्शन मध्ये आपलं हे जे वेगळं वेगळं अस्तित्व, वेगळा वेगळा व्यवहार आहे की नाही, एन्जॉयबल आहे की नाही, वेगळ्या वेगळ्या प्रकारचं रोज काही ना काहीतरी आपल्याला टीव्हीवर बातम्या ऐकायला मिळतात. हा काय म्हणाला, मग तो काय म्हणाला, त्याला विचारणार, त्यांनी असं म्हटलं होतं, मग हा हा काहीतरी बोलणार, असं हे दाखवत राहतात. हा काय म्हणाला, तो काय म्हणाला. दोन पिंड वेगळे वेगळे म्हणूनच तर एंटरटेनमेंट तयार झालं. दोन पक्षातले वेगळे वेगळे आहेत म्हणूनच तर, दोघांचे मतांतर आहे म्हणूनच तर, हे सगळं एंटरटेनमेंट माऊली म्हणतात एका क्षणात पुसून टाकतात. ते म्हणाले जे प्रतिक्षणी निमते होऊन या, त्याच्यामध्ये त्या भानगडीत पडायचं नाही. आणि म्हणून ते म्हणतात, जैसा कुहा आपणची बिंबे सिंह प्रतिबिंब पाहता क्षोभे, मग क्षोभला समारंभे घाली तेथ. ज्याप्रमाणे सिंह आडात आपणच प्रतिबिंबित होतो व त्यात पडलेले आपले प्रतिबिंब पाहून तो खवळतो आणि मग त्या आवेशाने आडात उडी घालतो. बघा ते लहानपणात आपण जे वाचत होतो ते उदाहरण माऊली ठेवतात का, तर आपल्याला काय सांगतात ते, का सालिली असती असतची असे व्योमावरी व्योम बिंबे दैसे अद्वैत हो उनी तैसे द्वैत घेपे. अथवा पाण्यामध्ये मूळचे आकाश असून त्या आकाशावरच बाहेरच्या आकाशाचे प्रतिबिंब पडते, त्याप्रमाणे चैतन्य हे मूळचे अद्वैत असून द्वैताशी तादात्म्य करते. त्या प्रकृतीमध्ये आत्मतत्वाचं जे तथाकथित रिफ्लेक्शन आहे. आपण जर समजा जर का पाण्यामध्ये बघितलं, तळ्याच्या तिथे गेलो, तर त्या तळ्यामध्ये जर समजा का तुम्ही बघितलं, तर वरचं जे आकाश आहे, त्या वरच्या आकाशाचं तिथे प्रतिबिंब पडतं, आहे ना. पण त्या पाण्यामध्ये, ते पाणी जे आहे त्या पाण्यामध्ये पण आकाश आहे ना. मग ते वरचं आकाश आणि हे आकाश वेगळं आहे का? नाही. पाणी आटलं, ते पाणी सगळं आटलं, तळ्यातलं पूर्ण पाणी आटल्यानंतर मग काय झालं, ते बिंब प्रतिबिंब कुठे गेलं, त्या आकाशाचं प्रतिबिंब कुठे गेलं. पाणी होतं म्हणून ते प्रतिबिंब दिसत होतं. असं म्हणून तो जो काय म्हणतात त्याला शीश महल जो तयार केला होता के आसिफनी, ते मुगले आझम पिक्चर मध्ये एकच अनारकली नाचत होती, पण ती त्या शीश महल मध्ये वेगळे वेगळे वेगळ्या काचा लावलेल्या होत्या म्हणून ती अनेक दिसत होती. हे शीश महल जे आहे, या शीश महलाचं उदाहरण जर दिलं की तसं ही योगमाया आहे. एकच तत्वाला अनेक करून दाखवायचं आणि त्याच्यामध्ये एक नाविन्य तयार करायचं. माझं मन वेगळं, तुमचं मन वेगळं, माझी बुद्धी वेगळी, तुमची बुद्धी वेगळी. जर आपल्या सगळ्यांची बुद्धी जर समजा जर का, म्हणजे आपल्याला लिमिटेशन आहे ना त्या उपाधींचं, म्हणून मी जो विचार करू शकतो तो विचार तुम्ही नाही करू शकत. माझं स्पेशलायझेशन वेगळं, तुमचं स्पेशलायझेशन वेगळं. म्हणून आपण काय म्हणतो दृष्टिकोन. पण त्याच्या मागे जे अहंकार तत्व आहे, मला जे कळतं त्याला मी धरून बसतो, तुम्हाला जे कळतं त्याला तुम्ही धरून बसता. आणि म्हणून छोट्या छोट्या गोष्टी सुप्रीम कोर्टापर्यंत जातात की कोण खरं आहे आणि कोण खरं नाही याचा निवाडा तुम्ही करा. हा जो दृष्टिकोन जो आहे तो दृष्टिकोन एवढा पॉवरफुल होतो की अहंकार त्याला चिकटल्यामुळे, जर समजा का सगळ्यांची बुद्धी जर समजा जर का अनंत असती, अनलिमिटेड असती, तर मग विषय संपला असता. पण त्या लिमिटेशनमुळे बघा चांगला कसा खेळ, आपल्याला फुल टाइम एंटरटेनमेंट अवेलेबल आहे. म्हणून उपाधींचं जे लिमिटेशन आहे त्या लिमिटेशनमुळे तथाकथित ऑपरेशनल लिमिटेशन देते.
आत्मतत्व जे आहे ते आत्मतत्व त्या बुद्धी, मन, त्या शरीरातून, या सगळ्या ह्याच्यातून ऑपरेशनल आहे, पण लिमिटेड दिसतं की नाही? ते लिमिटेशन आपल्याला अगदी क्लिअर कट कळतं. म्हणजे मनाच्या डायमेन्शनला लिमिटेशन टाकलं, बुद्धीच्या डायमेन्शनमध्ये लिमिटेशन टाकलं. कुणी टाकलं? अहंकाराने. अहंकाराने हे जे गाठोडं तयार केलेलं आहे. त्याच्यामुळे तुम्ही व्यष्टीरूपाने वेगळे, मी व्यष्टीरूपाने वेगळा. पण व्यष्टी आणि समष्टी हे एकच आहे. हे जर समजा का कळलं, तर ती स्टेज फार महत्वाची आहे. आणि म्हणून ते म्हणतात अद्वैत असताना त्या विहिरीमध्ये का बरं उडी घेतली द्वैताच्या? जर मूळ तत्व अद्वैत होतं, तर आपलं प्रतिबिंब बघून, आहे की नाही? का बरं त्याच्यामध्ये तुम्ही त्या प्रतिबिंबाला खरं मानून त्या डोहात शिरला? म्हणजे थोडक्यात तुम्ही द्वैतामध्ये शिरलेले आहात. असंग शस्त्रेण. ते प्रतिबिंब जे आहे, त्या प्रतिबिंबाला खरं मानल्यामुळे आपण द्वैतात उतरलो. असं जर समजा का मानलं, तरी पण द्वैत आणि अद्वैत हा जो भाग आहे, हा ज्या पॉइंटला आपल्याला घेऊन जातो, की अद्वैतापासून अद्वैतापर्यंत गेलं, अद्वैताला सोडून पार परब्रह्म परमात्म्यापर्यंत गेलं, हा जो भाग आहे. म्हणून ते दुसरं उदाहरण देतात. पाणी आटल्यानंतर काय होईल? अर्जुना गा या परी. आणि म्हणून का सलिली असतसी असे, व्योमावरी व्योम बिंबे जैसे, अद्वैत होऊनी तैसे द्वैत घेपे. अथवा पाण्यामध्ये मूळचे आकाश असून त्या आकाशावरच बाहेरल्या आकाशाचे प्रतिबिंब पडते, त्याप्रमाणे चैतन्य हे मूळचे अद्वैत असून द्वैताशी तादात्म्य करते. हा तादात्म्य भाव आहे. म्हणजे मानलेला संबंध आहे तीन शरीरांचा. हा मानलेला संबंध सोडला, तर सब्जेक्ट सोडला की ऑब्जेक्ट ऑटोमॅटिकली सुटतं. ही सब्जेक्ट ऑब्जेक्ट ड्युअलिटी जी आहे, हा जो द्वैत आहे, मी तीन शरीराला आपलं मानतो, तुम्ही तुमच्या तीन शरीराला आपलं मानता, म्हणून हा द्वैताचा भास होतो. माझे तीन शरीर जे आहेत, हे माझे तीन शरीरापैकी स्थूल शरीर जे आहे, ते आज आहे, उद्या सोडावं लागणार. तुमच्या स्थूल शरीर सोडावं लागणार. आता एक कल्पना करा, की जे सगळे लोक तुम्हाला दिसतात आहेत सध्या, 100 वर्षानंतर हे सगळे शरीर नसणार. अग्रीड? तुम्ही स्वतः कबूल कराल की नसणार. पण मग 100 शरीर आता जे आहेत आणि एवढं जे आपल्याला सगळं एंटरटेनमेंट मिळतंय, मग हे एंटरटेनमेंट कुठे होईल? नवीन लोक येतील, नवीन शरीर येतील, परत काहीतरी अहंकाराने लढतील. तेव्हा काही युद्ध होत नव्हते, तेव्हा पण होत होते. महाभारत काळामध्ये जेव्हा भगवद्गीता सांगितली, तेव्हा युद्धाचाच प्रसंग होता. हत्ती होते, घोडे होते, सगळं पूर्ण पायदळ सैन्य होतं. पूर्ण अगदी काय म्हणतात त्याला, रथी, महारथी, अतिरथी सगळे सज्ज होते युद्ध करायला. त्यांना हे सगळं कळत नव्हतं का? हा सगळा रोल प्लेचा भाग होता. 18 अक्षौहिणी सेना, मोठे मोठे क्षत्रिय राजे तिथं हा निर्णय करण्यासाठी आलेले होते, की पांडवांचं खरंय की कौरवांचं खरंय. त्या दुर्योधनानी त्या 12 वर्षामध्ये जेव्हा पांडव वनवासाला गेले, कारण शकुनी काय म्हणाला, पहिले तर अतिप्रसंग झाला द्रौपदीवर, मग त्यानंतर तो अतिप्रसंग झाल्यानंतर धृतराष्ट्राच्या लक्षात आलं, की आपलं काहीतरी चुकलेलं आहे. आपण पांडवांना एवढं नाराज करायला नको. आणि मग त्यानंतर त्यांनी आपली भूमिका बदलली. तो द्रौपदीला म्हणाला, "द्रौपदी, माझी मी चूक कबूल करतो. आता एक काम कर, 3 वर मागून घे." ती पहिला वर मागितला. आम्हाला सगळ्यांना दासत्वातून मुक्त करा, कारण तोच प्रॉब्लेम होता. दिला. दुसरा वर, आमचं इंद्रप्रस्थ आम्हाला परत द्या. दिलं. आणि आमचं सगळं वैभव जे शकुनीने आमच्याकडनं घेतलं होतं, ते सगळं परत करा. परत केलं. आणि मग पांडवांना सांगितलं, आता सुखासुखी जा आणि चांगलं व्यवस्थित इंद्रप्रस्थवर जा. हे आपले जाऊ लागले. मग त्यानंतर शकुनी, दुर्योधन, दुःशासन, कर्ण हे म्हणाले, काय केलं या माणसानी? याचं डोकं फिरलंय का? हां, त्या भीमाने प्रतिज्ञा केलेली आहे घोर, की मी युद्धामध्ये तुझी मांडी फोडीन, युद्धामध्ये तुझी छाती फोडीन. हे घोर प्रतिज्ञा तो काय भीम सोडणार आहे का? आपण जर समजा का सापाला अर्धमेल्या अवस्थेमध्ये सोडलं, तर तो केव्हा तरी डसेल. हे परत गेले. धृतराष्ट्राला म्हणाले, "महाराज काय करून बसलात तुम्ही? अहो ते पांडव आता आम्हाला सोडणार नाही. इंद्रप्रस्थ आणि हस्तिनापूर जवळ-जवळच आहे. ते केव्हाही आक्रमण करतील." महाराज ते लोक आत्ताच त्यांनी राजसूय यज्ञ केलेला आहे. जरासंधाच्या म्हणजे कोठडीतून अनेक राजे जे होते ते ठेवलेले होते. म्हणजे काहीतरी 18-20 हजार राजे तिथे कैदेत होते. त्यांना सोडवलेलं आहे. हे सगळे राजे त्यांच्या बाजूनी झालेले असणार. कल्पना करा, आमच्याकडे एवढं सैन्यबळ नाहीये. हे जर समजा का आक्रमण केलं तर दुर्योधन मारला जाणार, दुःशासन मारला जाणार. महाराज तुमची मुलं मारलेली परवडतील का तुम्हाला? धृतराष्ट्र बिलकुल नाही, कारण पुत्रमोह होता. ते म्हणाले, मग आता एक काम करा, परत त्यांना बोलवा, परत युद्ध खेळू आणि आता यावेळी कंडिशन बदल जरा, म्हणजे सौम्य कंडिशन ठेव. ते अर्ध्या वाटेत गेलेले, परत त्यांना बोलवलं. युधिष्ठिर म्हणाला, पाचारण केलेले परत आले आणि मग परत तसाच दरबार सजला. तो दूताचा फळ जो होता तो लावला
आणि मग शकुनीने परत. यावेळी असं ठरलं की जो हारेल 12 वर्षाचा वनवास आणि 1 वर्षाचा अज्ञातवास. म्हणजे तेवढा 12 वर्षाचा जो टाइम आहे त्याच्यामध्ये त्यांनी सैन्यबळ गोळा केलं, राजांना आपलंसं करून घेतलं. आणि जेव्हा युद्धाच्या मैदानावर पांडव उभे राहिले तेव्हा दुर्योधनाचा ओव्हर कॉन्फिडन्स होता. यांच्या बाजूने किती राजे लढणार, माझ्या बाजूनी जास्त आहे. 18 अक्षोहिणी सेनापैकी 11 अक्षोहिणी दुर्योधनाच्या बाजूने लढली आणि फक्त 7 अक्षोहिणी सेना पांडवाच्या बाजूने होते. म्हणजे मेजॉरिटी कौरवांच्या बाजूने होते. कौरवांच्या बाजूने एक से एक धुरंधर होते. भीष्म पितामह स्वतः होते, द्रोणाचार्य होते, कृपाचार्य होते, कर्ण होता, हे सगळे होते. या सगळ्या याच्यामध्ये दुर्योधन म्हणाला युद्धाशिवाय तुम्हाला इंद्रप्रस्थ मिळणार नाही, जावा. कुणाला पाठवून दिलं? कृष्णाला पाठवून दिलं. थोडक्यात हा जो रोल प्ले आहे, या रोल प्लेचा भाग इतका महत्वपूर्ण झाला होता की गांडीव ठेवलेल्या अर्जुनाला करिष्ये वचनम तव इथपर्यंत यावं लागलं. म्हणून माऊली आता या रोल प्ले मधून आपल्याला बाहेर घेऊन जाण्यासाठी सुंदर उदाहरणं देतात आणि म्हणून ते म्हणतात, अर्जुना गा या परी साकार कल्पुनी पुरी, आत्मा विस्मृतीची करी निद्रा तेथ. आत्मविस्मृती आणि आत्मस्मृती हा जो पॉइंट आहे जो अर्जुनाने आपल्याला सांगितला. नष्टो मोह स्मृतिर्लब्धा. म्हणून अरे अर्जुना, याप्रमाणे आकारवान शरीरे हेच नगर कल्पून आत्मा तेथे आपला आपल्याला विसर हीच झोप घेतो, आत्मविस्मृतीची झोप ही. म्हणून नष्टो मोह स्मृतिर्लब्धा. भगवद्गीता वाचल्यानंतर जर ती आत्मविस्मृती संपली आणि आत्मस्मृती प्राप्त झाली तर आपल्या आयुष्याचं सोनं झालं. नाहीतर भगवद्गीता वाचली ठीक आहे, म्हणजे तत्वज्ञानापुरती वाचली, पण त्याच्या पलीकडे जर नाही गेले, आत्मविस्मृती हो आपलं ते जे आत्मतत्व आहे ज्याच्यामुळे हे सगळे 3 शरीर कार्यरत आहेत, ज्याच्यामुळे हा सगळा व्यवहार कार्यरत आहे, ती प्रकृती जी आहे ती प्रकृती त्याच्या समोर डान्स करते. ते जसं म्हणजे जसं आपण काय करतो, त्या देवाचीच पूजा करतो, त्यासमोर प्रसाद ठेवतो आणि आपणच खातो, तसं ती प्रकृती काय करते, त्याचीच पूजा करते. तुमच्यामध्ये देखील प्रकृतीचा अंश आहे, माझ्यामध्ये देखील प्रकृतीचा अंश आहे आणि आपण ती प्रकृती त्या अंश रूपामध्ये तो जो आत्मतत्व आहे त्याचीच सेवा करते. सेवा आत्मतत्वाचीच होते, प्रकृती सेवा करते. फक्त काय करते, प्रसाद जो आहे तो फक्त त्याला दाखवते आणि स्वतःच खाऊन घेते. त्याला काहीच नको आहे ना, त्याच्यापर्यंत काहीच पोचत नाही, तसला प्रकार आहे. म्हणून या 3 शरीरामध्ये सगळं तिथे राहतं. कर्म संसारासाठी आहे, योग आपल्यासाठी आहे. आपल्याला कर्म जो आहे तो रोल प्लेचा हिस्सा आहे, तो त्या पिक्चर बरोबर जाऊ द्या. योग जो आहे परमात्म्याचा आपल्या बरोबर नित्य योग आहे, तो आपल्या बरोबर घ्या. म्हणून कर्मयोग करताना कर्म करायचं, कर्म संसाराचा भाग आहे हे क्लिअर ठेवायचं. आणि म्हणून अर्जुना गा या परी साकार कल्पुनी पुरी, आत्मा विस्मृतीची करी निद्रा तेथ. पै स्वप्नी सेजार देखिजे, मग पहुडणे जैसे तेथे, कीजे तैसे पुरी शयन देखिजे आत्मयाती. स्वप्नात बिछाना पाहावा व तेथे जसे निजावे, त्याप्रमाणे आत्म्याला साकार शरीर रूपी नगरात निजणे आहे असे समज. म्हणजे ही आत्मस्मृती आणि आत्मविस्मृतीच्या डायमेन्शन पर्यंत माऊली घेऊन गेलेली आहे. मला वाटतं आजचं सत्र आपण इथे संपवलं पाहिजे. हे आता फार इंटरेस्टिंग फेज पर्यंत गेलेलं आहे ना. आणि म्हणून माऊली आता त्या लेवलवर अनालाइज करतात आहे, ज्याला आत्मस्मृती आणि आत्मविस्मृती म्हणजे पहिले क्षर पुरुषाला पूर्णपणे एक्सप्लेन करतात. आपलं सध्याचं जे डायमेन्शन आहे हे क्षर पुरुषाचं डायमेन्शन आहे की या अनित्य संसाराबरोबर आपला जो तथाकथित प्रवास आहे, जे नित्य आहे ते त्या अनित्याला फॉलो करत राहतं, त्या अनित्याला आपलं मानून चालतं. तो नित्य आणि अनित्य हा जो संयोग आहे हा विषम योग आहे, हा वास्तविक होऊच नाही शकत. कारण नित्य आणि अनित्य, जे नित्य आहे आपलं आत्मतत्व जे नित्य आहे त्याचा नित्याशीच संयोग होता. म्हणून संसाराला समजण्यासाठी काय करावं लागेल, 2 स्टेप मागे या, मग संसार पूर्णपणे कळेल. म्हणजे 3 शरीरातून बाहेर आलात की मग त्यानंतर हे डायमेन्शन क्लिअर होईल. प्रवाहातून बाहेर पडलात की मग प्रवाह एंड टू एंड दिसेल. आणि जर समजा जर का तुम्हाला परमात्मा समजून घ्यायचा असेल तर परमात्मा झाल्यानंतर मग परमात्मा समजेल. ब्रह्मवित ब्रह्मैव भवती. संसाराला समजून घेण्यासाठी संसारातून बाहेर पडायचं, परमात्म्याला समजून घेण्यासाठी परमात्मा व्हायचं, असलं ते टिपिकल गणित आहे. आता माऊलींनी आपल्याला हळूहळू चांगलं आपलं बोट धरून आपल्याला त्या मार्गाने घेऊन जातात आहे. आजचं सत्र आपण इथे संपू. याच्यावर म्हणजे काय म्हणतात त्याला एनालिसिस करा. मला वाटतं पुढच्या सत्रामध्ये आपला हा 15वा अध्याय संपून जाईल.
ओम असतोमा सद्गमय तमसोमा ज्योतिर्गमय मृत्योर्मा अमृतं गमय ओम शांति शांति शांति